हाय फ्रेंड्स, कसे आहात? मनुस्मृती याचं वाचन बऱ्याच जणांनी केलं आहे किंवा त्यातील काही लेख, काही विचार बऱ्याच जणांनी ऐकलेले आहे. मनुस्मृतीला बऱ्याच जणांचा विरोधही असायचा. चंद्रगुप्त मौर्य यांनी मगध साम्राज्य उद्ध्वस्त केलं आणि मगध राजाला हरवल्याच्या नंतर म्हणजेच मौर्य साम्राज्याची सुरुवात झाली. एक दरम्यान 400-500 वर्षानंतर पुष्यमित्र नावाचा राजा, ज्याने की मौर्य साम्राज्याचा सर्वनाश केला, आणि मौर्य घराणं हे बौद्ध धर्मीय घराणं, मग बौद्ध धर्मीय घराण्याचा सर्वनाश करून पुष्यमित्र हा ब्राह्मणवादी होता आणि ब्राह्मणांची किंवा ब्राह्मण विचारसरणीची स्थापना व्हावी म्हणून पुष्यमित्राने ह्या मौर्य साम्राज्याला उद्ध्वस्त करून आपलं साम्राज्य उभं केलं. आणि अशा प्रकारे पुष्यमित्राने स्वतःचं साम्राज्य उभं करून हळूहळू 140 वर्षानंतर किंवा 140 वर्षापर्यंत ह्या ब्राह्मणांचा जो लढा चालू असायचा ह्या चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्यामध्ये, तो 140 वर्षाचा लढा जवळपास त्यांचा सफलच झाला आणि पुष्यमित्र नावाच्या राजाने चंद्रगुप्त मौर्य म्हणजेच मौर्य घराण्याचा खात्मा केला आणि नंतर आपलं साम्राज्य उभं केलं. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव गजानन राऊत आणि मी आज ॲडव्होकेट दीपक मगर यांच्या घरी